पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर हिंसाचार होणं ही नवीन गोष्ट नाही, पण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या व्यक्तीच्या पीएची हत्या होणं आणि त्यातही ती हत्या कट रचून केल्याचा आरोप होणं याचे वेगळे अर्थ काढले जात आहेत। पश्चिम बंगालमधले भाजपचे महत्त्वाचे मोठे नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली ही पश्चिम बंगालमधली निवडणूक लढली गेली ते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची मध्यम ग्राममध्ये चालत्या गाडीत हत्या झाली। ही हत्या हा खरंच सुनियोजित कट होता आणि त्यासाठी हल्लेखोरांनी कशी तयारी केली होती याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे। ही घटना घडली 6 मे 2026 ला रात्री 10:30 ते 11च्या दरम्यान उत्तर परगणाच्या मध्यम ग्राममध्ये। ज्यावेळी सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ हे कोलकात्याहून मध्यम ग्राममधल्या आपल्या घरी परतत होते तेव्हा ही घटना घडली। चंद्रनाथ रथ ज्या गाडीतनं जात होते त्या गाडीला 2 गाड्या फॉलो करत होत्या। त्यातली एक गाडी ही 4 व्हीलर आणि दुसरी गाडी ही 2 व्हीलर होती। चंद्रनाथ रथ यांच्या स्कॉर्पिओचा पाठलाग करणारी ती गाडी चंद्रनाथ रथ यांच्या स्कॉर्पिओ गाडीच्या समोर आली। त्यानंतर चंद्रनाथ रथ यांची गाडी स्लो झाली। त्यानंतर 2 व्हीलरवरच्या हल्लेखोरांनी चंद्रनाथ रथ यांच्या गाडीच्या अगदी शेजारी येऊन चंद्रनाथ रथ यांच्यावर अंधाधुंद गोळीबार केला। पॉइंट ब्लँक वरून म्हणजेच अत्यंत जवळून चंद्रनाथ रथ यांच्यावर हा हल्ला करण्यात आला होता। काहींचं म्हणणं आहे की 10 राऊंड फायर करण्यात आले। यातल्या 3 गोळ्या चंद्रनाथ रथ यांना लागल्या। एक गोळी रथ यांच्या छातीवर, एक पोटावर आणि एक डोक्यावर लागली। काही माध्यमांच्या रिपोर्टनुसार मारेकऱ्यांनी चंद्रनाथ रथ यांना गोळी लागली याची आणि ते या हल्ल्यातनं वाचणार तर नाहीत ना याचीही खात्री केली आणि मग तिथनं पळ काढला होता। काही प्रत्यक्षदर्शींच्या मते कारमधली व्यक्ती नंतर बाईकवर बसून तिथनं पळून गेली। हल्लेखोरांनी रथ यांची जी गाडी थांबवण्यासाठी वापरलेली कार होती त्यानंतर ती तिथेच सोडून ते हल्लेखोर बाईकवरनं पसार झाले। ही घटना घडली त्याच्या 200 ते 300 मीटर अंतरावर एक खासगी हॉस्पिटल होतं। त्या खासगी हॉस्पिटलमध्ये रथ यांना उपचारांसाठी नेलं तेव्हा त्यांचं शरीर रक्तानं माखलं होतं। तिथे असलेल्या लोकांनीच त्यानंतर रथ यांना रुग्णालयात उपचारांसाठी नेलं। उपचारांच्या सुरुवातीलाच रथ यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं। रथ यांची गाडी बुद्धदेव बेरा चालवत होते, त्यांनाही या हल्ल्यात गोळी लागली आहे। सध्या त्यांच्यावर कोलकात्यातल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती गंभीर आहे। चंद्रनाथ रथ यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली त्यावरून ही हत्या सुनियोजित होती का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे। रथ हे ज्यांचे पीए होते त्या सुवेंदू अधिकारी यांनीही हा हल्ला एक सुनियोजित कट होता असा आरोप केलाय। त्यांनी असाही आरोप केलाय की रेकी करून हा हल्ला करण्यात आला आणि 2 ते 3 दिवस रेकी करण्यात आली असं सुद्धा त्यांनी म्हटल्याचं काही माध्यमांनी रिपोर्ट केलंय। घटनेच्या काही तासातच सीआयडीनं या प्रकरणात तपासाला सुरुवात केली। हल्लेखोरांची गाडी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी मिळाली आहे, कारण हल्लेखोर तिथंच गाडी सोडून 4 व्हीलर सोडून पळाले होते। ती 4 व्हीलर फॉरेन्सिक टीमनं ताब्यात घेतली आहे। घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला काही वापरलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या पुंगळ्या सापडल्या आहेत, तर काही न वापरलेल्या बंदुकीच्या गोळ्याही फॉरेन्सिकला तिथं आढळल्या आहेत। फॉरेन्सिक टीमच्या प्राथमिक अंदाजानुसार हल्लेखोरांनी ऑस्ट्रियन बनावटीची ग्लॉक 47 पिस्टल वापरलेली असावी। अशा प्रकारच्या हत्याराचा वापर सामान्य गुन्हेगार करत नाहीत असंही फॉरेन्सिक टीमचं म्हणणं आहे। ज्या पद्धतीचा हल्ला आहे त्यानुसार हा हल्ला शार्प शूटर सराईत गुन्हेगारांनी केलेला असावा असाही अंदाज बांधण्यात येतोय। तिथले डीजीपी सिद्धनाथ गुप्ता यांनी या हल्ल्याविषयी बोलताना हा हल्ला कट करून केल्याचा संशय व्यक्त केलाय। त्याचं प्रमुख कारण म्हणजे सराईत गुन्हेगारांचा यात समावेश करण्यात आल्याचा हल्ल्यावरूनचा अंदाज बांधण्यात येतोय। पण या व्यतिरिक्त आणखीन एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या दृष्टीत आहे आणि तो म्हणजे घटनास्थळावर आढळलेली कार। जी कार पोलिसांना आढळली होती त्याच्यावरनं हल्लेखोर किंवा ही कार कोणाची आहे याच्या माध्यमातून हल्लेखोरांचा शोध लागणं सोपं होतं। पण या गाडीचा चेसिस नंबर आणि इंजिन नंबर जो ओरिजिनल असतो तो खोडून त्यावर दुसऱ्या गाडीचा नंबर वापरला गेलाय आणि त्यावरूनच हा डाव किंवा हा हल्ला पूर्वनियोजित होता असा पोलिसांचा अंदाज आहे। असं का केलं असावं हल्लेखोरांनी? तर जेणेकरून ही गाडी कोणाची आहे, कुठली आहे याचा तपास लागू नये याची काळजी घेतलेली आहे हल्लेखोरांनी या माध्यमातून। कारण जी 4 चाकी गाडी पोलिसांना घटनास्थळी आढळली आहे त्या गाडीच्या नंबरवरनं ती गाडी सिलिगुडीतल्या एका चहाच्या मळ्यातल्या कर्मचाऱ्याची असल्याचं पोलीस तपासात आढळलंय। पोलिसांनी रात्रीतनच त्या व्यक्तीशी संपर्क करून त्याची चौकशी केली आणि त्यानंतर त्याला परत सोडून सुद्धा दिलेलं आहे। तेव्हाच पोलिसांना लक्षात आलं ते म्हणजे की या गाडीचा ओरिजिनल नंबर बदलून हा जो चहाच्या मळ्यात काम करणारा कर्मचारी आहे त्याच्या गाडीचा नंबर त्या गाडीवर वापरण्यात आलेला आहे, म्हणजेच गाडीचा ओरिजिनल नंबर तो नाही। या व्यतिरिक्त हल्ल्यासाठी वापरलेल्या मोटरसायकलवर कुठलाच नंबर नाही,
म्हणजेच जाणीवपूर्वक किंवा हेतुपुरस्सर अशा पद्धतीने नंबर पोलिसांना मिळू नये किंवा गाडी कोणाची आहे हे पोलिसांना कळू नये हे ठरवूनच करण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच हा सुनियोजित डाव किंवा हल्ला आहे असं पोलिसांना वारंवार वाटतंय। तसंच हल्लेखोरांनी त्यांची ओळख पटू नये यासाठी हेल्मेट सुद्धा वापरलं होतं। यावरून हे सर्व ठरवून केल्याचं पोलीस सांगतायत। माध्यमांना काही पोलिसांनी सूत्रांच्या आधारे तशी माहिती सुद्धा दिलेली आहे। पोलिसांच्या हाती जे घटनास्थळावरून पुरावे मिळालेत किंवा जे पुरावे हाती लागले आहेत त्यावरून प्राथमिक अंदाज पोलिसांचा असा आहे की हा सुनियोजित कट होता आणि त्यामुळेच या संपूर्ण कटामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहे याच्याबद्दलची माहिती आत्ता सध्या तरी पोलिसांच्या हाती नाही किंवा त्याचा मोटिव्ह सुद्धा पोलिसांना कळलेला नाही। पोलीस या सगळ्याचा तपास करतायत आणि सध्या पोलीस एरियातल्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून या हल्ल्याचा तपास करत आहेत, जेणेकरून याच्यामध्ये किती जण इन्व्हॉल्व होते, आसपासच्या एरियातले काही लोक सहभागी होते का याचाही तपास पोलिसांना करावा लागणार आहे। काही माध्यमांना त्यांच्या पोलिसातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कट सुनियोजित होता असं पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे ऑन रेकॉर्ड, पण सूत्रांच्या आधारे ही माहिती देण्यात आलेली आहे। ही घटना बघणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलंय की रथ यांची गाडी त्याच्या गाडीच्या बाजूनच त्यावेळी गेली होती आणि त्यानंतर थोड्या अंतरावर पुढे ती रथ यांची गाडी जाऊन थांबली। गाडीच्या डाव्या बाजूने हल्लेखोर आले आणि त्यांनी हल्ला केला। याच प्रत्यक्षदर्शीच्या मते हल्लेखोर हे स्किल्ड होते, कारण त्यांनी ज्या पद्धतीने हल्ला केला त्यावरून ते सराईत होते हे लक्षात येत होतं असं त्याचं म्हणणं आहे। हल्लेखोराने हल्ला केला आणि त्यानंतर तो तिथनं लगेचच पळून गेला। याच्यावरनं सुद्धा या प्रत्यक्षदर्शीचं असं म्हणणं आहे किंवा त्याचा असा अंदाज आहे की हा कट सुनियोजित होता। दरम्यान पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। पोलीस तपासात हा सुनियोजित कट होता का याचा तपास लागेलच, पण सध्या ही हत्या राजकीय हेतूने प्रेरित होती का याचीही चर्चा सुरू झाली आहे। आता अशी चर्चा का होते याचं कारण असं सांगितलं जातंय की भाजपचा कार्यकर्ता असलेले चंद्रनाथ रथ भवानीपूर, जिथनं ममता बॅनर्जी यांनी ही विधानसभा निवडणूक लढवली होती, त्या भवानीपूरमध्ये जेव्हा ममता बॅनर्जी शाखावत मेमोरियल हायस्कूलच्या स्ट्रॉंग रूममध्ये गेल्या होत्या तेव्हा चंद्रनाथ रथ हे तिथेच होते। तिथे ते भाजप कार्यकर्त्यांसोबत पोहोचले आणि तिथेच अडून राहिले होते आणि त्याचं कारण होतं ते म्हणजे की मतमोजणी केंद्राबाहेर टीएमसी कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली होती। तेव्हा सुवेंदू अधिकारी हे त्या एरियाच्या बाहेर होते, दुसऱ्या ठिकाणी एके ठिकाणी गेले होते। तेव्हा रथ यांनीच टीएमसी कार्यकर्त्यांचं जे निदर्शन सुरू होतं त्याच्या विरोधामध्ये रथ यांनी नेतृत्व करून तिथं गोष्टी सांभाळल्या होत्या, हाताळल्या होत्या। रथ यांचा आक्षेप होता त्यावेळी की ममता बॅनर्जी स्ट्रॉंग रूम मध्ये होत्या आणि तेव्हाच टीएमसीच्या कार्यकर्त्यांची कार त्या केंद्राच्या बरोबर बाहेर उभी करण्यात आली होती। त्यांनी हा आक्षेप पोलिसांकडे सुद्धा नोंदवला। त्यावेळीच पोलीस अधिकाऱ्यांबरोबर रथ यांचा वाद सुद्धा झाला होता आणि मग सीआरपीएफ आणि पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर ती कार्यकर्त्यांची टीएमसीच्या कार्यकर्त्यांची गाडी तिथनं हटवण्यात आली होती। रथ यांना मारण्याचा कट हा सुनियोजित असल्याचा पोलिसांकडून सुद्धा संशय व्यक्त करण्यात येत असला तरी सुद्धा रथ यांच्यावर झालेल्या हल्ल्यामागे किंवा त्यांच्या हत्येमागे हल्लेखोरांचा मोटिव्ह किंवा उद्देश काय याची माहिती अद्याप समोर आलेली नाहीये। पोलिसांचं असं म्हणणं आहे की मारेकरी सापडल्यानंतरच ही माहिती समोर येऊ शकेल। आता याच्याबद्दल काहीही बोलणं हे चुकीचं ठरेल, कारण सध्या पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने हिंसाचार सुरू आहे किंवा ज्या पद्धतीने सध्याची परिस्थिती आहे, कुठल्याही पद्धतीने चुकीची माहिती जाणं हे धोक्याचं असू शकेल। हल्लेखोरांच्या तपासासाठी पोलिसांनी अनेक टीम तयार केल्या आहेत आणि त्यांचा शोध सध्या सुरू आहे। या व्यतिरिक्त ही घटना घडली तेव्हा असलेल्या प्रत्यक्षदर्शी, सीसीटीव्ही फुटेज या माध्यमातून काही माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरूच आहे। जी माध्यमांमधून माहिती समोर येते आहे त्यानुसार यावेळेस पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या दरम्यान हिंसा झाली नसली तरी सुद्धा निवडणुकीनंतर आणि मतमोजणीच्या दरम्यान हिंसा झालेली आहे आणि या हिंसेत भाजप आणि टीएमसीचे सुमारे 5 कार्यकर्त्यांचा मृत्यू झालाय।